जळगाव जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आणि या गारपिटी आणि अवकाळी पावसामुळे पुन्हा शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। काल जळगाव जिल्ह्यामधल्या चोपडा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस आणि तब्बल अर्धा तासापर्यंत गारपीट झाली आणि या गारपिटीमुळे तसेच अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। आपण आता या चोपडा तालुक्यातल्या देवगाव या गावामध्ये आहोत। आपण या कांद्याच्या शेतात आहोत। आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर या ठिकाणचा हा कांदा जो आहे 8 दिवसांनी हा कांदा या ठिकाणाहून उपटला जाणार होता, त्याचा उत्पन्न हातात येणार होतं। मात्र हा कांदा या कांद्यावर च्या उत्पन्नावर जे आहे अवकाळी पाऊस असेल किंवा गारपिटीने संपूर्ण पाणी या ठिकाणी फिरलेलं आहे आणि हा संपूर्ण कांदा जो आहे या ठिकाणी जमीनदोस्त झालेला आहे। त्यामुळे आता कुठेतरी पुन्हा शेतकऱ्याची डोळे जे आहे ते मदतीकडे लागलेले आहे। सलग 2 दिवस या ठिकाणी पाऊस झाला आणि आज चोपडा तालुक्यात झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। तब्बल 300 हेक्टरपर्यंतचं नुकसान झाल्याचा अंदाज या ठिकाणी कृषी विभागाने वर्तवलेला आहे। आणि दुसरीकडे आता सलग या ठिकाणी मका असेल, कांदा असेल, ज्वारी असेल, केळी किंवा अशा वेगवेगळ्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। आपल्यासोबत हे नुकसानग्रस्त शेतकरी आहेत। काय सांगणार, किती एकरवर कांदा लावला होता, किती उत्पन्न मिळणार होतं, काय? 2 एकरवरती कांदा लावलेला होता। जवळजवळ 2 ते 2.5 लाखाचं उत्पन्न येणार होतं। पण 8 दिवसात निघणारा कांदा आता या एकदम जमीनदोस्त झालेला आहे। आणि आता जर व्यापारी बोलवलं तर ते माती मोल भाव देतील। आणि हातातोंडाशी आलेला घात 1 लाख रुपयापर्यंत आम्ही खर्च लावलेला आहे। आणि आज हातात 50,000 सुद्धा मिळणार नाही। आज ते पण मिळेल याची गॅरंटी नाही, कारण की व्यापारीच त्याला स्वीकारणार नाही ना। गारपीट झालेली आहे, गारपीटने कांदा पूर्ण खराब झालेला आहे। तरी शासनाने लवकरात लवकर अधिकाऱ्यांना आदेश देऊन पंचनामे करावे आणि तुटपुंजी का होईना पण मदत मिळाली पाहिजे शेतकऱ्यांना। तर शासनाने लवकरात लवकर पंचनामे करावे आणि तुटपुंजी का होईना जी असेल ती मदत लवकरात लवकर शासनाने द्यावी अशी मागणी या ठिकाणी शेतकऱ्यांनी केली आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव।